नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी बऱ्याच काळापासून जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली होती, परंतु केंद्र सरकारनं अजून याला सहमती दर्शवली नव्हती. आता सरकारच्या निर्णयानंतर काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याची संधी मिळत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं हा उपक्रम सुरू केला आहे. इतर केंद्रीय स्वायत्त संस्था देखील याचं अनुकरण करू शकतात. आता इतर केंद्रीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर मग चला याबद्दलच जाणून घेऊयात. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं त्याला मंजुरी दिली. यामुळे अनुकंपा नियुक्ती अंतर्गत नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. अनुकंपा नियुक्ती म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा काही प्रकरणांमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबातील अवलंबून असलेल्या सदस्याला आर्थिक मदत देण्यासाठी दिलेली नोकरी. हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांना लागू होतो ज्यांनी 1 जानेवारी 2004 पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता, परंतु 1 जानेवारी 2004 नंतर नोकरीमध्ये रुजू झाले. तोपर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली लागू झाल्यामुळे त्यांचा NPS अंतर्गत समावेश करण्यात आला. आता केंद्र सरकारनं अशा पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेतलाय. CSIRनं 7 जुलै 2026 रोजी एक कार्यालयीन ज्ञापन जारी करून आपल्या सर्व प्रयोगशाळा, संस्था आणि युनिट्सना त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. हा निर्णय सुरुवातीला कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं 22 जून 2026 रोजी एका पत्राद्वारे केला होता. संबंधित मंत्रालय किंवा विभाग 12 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केलेल्या कुटुंबातील सदस्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देऊ शकतो, असं नमूद करण्यात आलंय. ज्या कर्मचाऱ्यांची भरती 1 जानेवारी 2004 पूर्वी झाली होती परंतु नियुक्तीनंतर झाली, त्या कर्मचाऱ्यांना याआधी मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारनं या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय निवडण्याची संधी दिली होती, परंतु त्यावेळी अनुकंपाखाली मिळालेल्या नियुक्तीला कर्मचाऱ्यांना ही सुविधा देण्यात आली नव्हती, परंतु आता मात्र ती देण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जुन्या पेन्शन योजनेवरती सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता अनुकंपा तत्वावरती 1 जून 2004 पूर्वी नियुक्त झालेल्या परंतु त्यानंतर जॉईनिंग झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.